पुणे नगर रोडवरती सगळ्यात भारी मिसळ मिळते ती म्हणजे कारभारी मिसळ। मी रोज नेहमी येतो इथं मिसळ खायला। एकच नंबर मिसळ, एकदम छान आहे, अप्रतिम। दोन स्पेशल मिसळ। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाटेल। कारभारी मिसळ नाव पुढे जाऊन त्यांना घराचा कारभार चालवायचा, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायच्या, त्यांच्यासाठी कारभारी मिसळ। हे आजची जी पिढी आहे आपली, लवकरात लवकर धंद्यात उतरलं पाहिजे। मी इथं येऊन धंदा करतोय की लोकांना कळण्याचं माध्यमच माझे मित्र आहे। मला इतकी मिसळची दुकानं दिसली तरी पण तुला असं काय वाटलं असेल की परत मिसळच करायचं? नवीन मार्केटला चव पाहिजे होती, टेस्ट पाहिजे होती, मग त्यावेळेस आम्ही ही रेसिपी बनवली। त्याचा एखादा बिझनेस बघतो, कपड्याचा असू दे, मिसळचा असू दे, कुठलाही हॉटेल इंडस्ट्रीचा असू दे, फ्रँचायझी मॉडेलवर तो बिझनेस चालतो, पण तो खरंच चालतो का? तो फ्रँचायझी मॉडेल काय असतं की स्वतः मालकाने यायचं, महिनाभर मेन शाखेला किंवा जवळपास जी शाखा असेल काम करायचं आणि मगच शाखा द्या। फक्त माझं एक म्हणजे आपण काय म्हणतो एम आहे की बाबा जेवढे शाखा होतील त्या प्रत्येक शाखाला क्वालिटी त्या पद्धतीच राहिली पाहिजे आणि येणारा प्रत्येक कस्टमर खुश होऊनच गेला पाहिजे आणि तो परत आला पाहिजे। हाय हॅलो नमस्कार, अजब गजबच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी एकत्र दिसतोय तुम्हाला या चॅनलवर। आत्तापर्यंत व्हिडिओ का नाही पडले, चॅनल इतके दिवस बंद का होतं, हे आम्ही तुम्हाला हळूहळू सांगतच राहू, पण याच्या पुढे अशा छान छान व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दिसतच राहू। आणि आजच्या व्हिडिओचं विशेष म्हणजे आम्ही नगरला एका शूटिंगसाठी चाललो होतो आणि आता आम्ही सध्या शिक्रापूरमध्ये, आणि आम्हाला आमच्या एका मित्राने असं रेकमेंड केलं की पुणे नगर रोडवरती सगळ्यात भारी मिसळ मिळते ती म्हणजे कारभारी मिसळ। आणि या मिसळचं विशेष म्हणजे एका 25 वर्षाच्या मुलाचा हा ब्रँड आहे आणि त्याच्या जवळपास 5 ते 6 फ्रँचायझी आहेत। त्याने जेव्हा हा सगळा ब्रँड सुरू केला तेव्हा तो फक्त आणि फक्त 20 वर्षांचा होता। आणि तो मुलगा कोण आहे, या मिसळीची गंमत काय आहे, त्याची चवीची गंमत काय आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याआधी आम्ही खाणार आहे, कारण की आम्हाला खूप भूक लागली आहे। त्यामुळे आता आमच्या पटोपट चला आणि त्या मिसळीची तुम्ही सुद्धा मजा घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काहीतरी मागवलं पाहिजे। पण मी काय म्हणतो, मी बाहेर वगैरे आल्यावर ना शक्यतो मिसळ पाव टाळतोच, पाव खाणं टाळतोच, कारण की मी डाएटवर आहे ना। काय झालं? डाएटवर आहे मी, डाएटवर। हा डाएटवर आहे। लोक अगोदरचा सगळा इंट्रो बघून आले, असा अफजल खान दिसलायस ना ते माहिती आहे आम्हाला सगळ्यांना, गंडवू नकोस। असलं काहीतरी बोलतो ना तू, म्हणून इतके दिवस चॅनलवर व्हिडिओ पडले नाहीत। चॅनलवर व्हिडिओज पडले नाहीत का? पडलेले व्हिडिओ सगळे पडले म्हणून आपण पण पडलो। परत पानसट जोक मारला। तुमच्या आमच्या फालतू बडबडीमुळे, या पानसट जोकमुळे तुम्हाला कळलं असेल कितीतरी खूप भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही पटकन ऑर्डर करतो। मला तर लय भूक लागली, त्यामुळं तुझा डाएट तुझ्याजवळ भाई या सगळ्यात वर आहे स्पेशल मिसळ थाई, त्यामुळे मला स्पेशल मिसळ थाई लागेल। आणि याच्यात लिहिलं एक मिसळ दोघात खाल्ल्यास प्रेम वाढते। आपलं तसं काय नाही, आमचं वेगळं आहे, त्यामुळं 20 रुपये पण वाढतंय, 20 रुपये पण नाही माझ्याकडे, त्यामुळं मला स्पेशल मिसळ। तुझं? मटकी भेळ, एक मटकी भेळ आणि एक स्पेशल मिसळ थाई। पण मी आज मिसळ पाव खायला आलोय, तर मी मिसळ पाव खातोच आज, त्यामुळे आज डाएट थोडा बाजूला ठेवतो। वक्त बदलली आहे, जज्बात बदलते। मटकी भेळ खातो आणि मिसळ पाव पण खातो, आणि हे जर राहिलं तर मी खातो। सांगा, एक स्पेशल मिसळ, एक मिसळ पाव आणि एक मटकी भेळ। ही हाय पुणेरी मिसळ, मी येऊ द्या। आली मटकी भेळ, आय वॉन्ट मटकी भेळ। मटकी भेळ आण दादा लवकर। हे मला दोन स्वीट आहेत। एवढी भरली आहे थाळी यांची। 1 2 3 4 5 6 7 8 वाटेल। आणि हा फक्त मिसळ पाव आहे, म्हणजे मिसळ पाव मध्ये पण हे आहे, आली मटकी भेळ, आली मटकी भेळ। मिसळ पाव नंतर खातो मी, पण आधी मटकी भेळ।
आता या मटकी भेळची तुला गंमत सांगतो. आता माझ्यासारखे ते डाएट कॉन्शियस असतात, त्यांना कसं पाव वगैरे ते अवॉइड करतात कधी कधी, हां. म्हणून त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की ह्याच्यामध्ये मटकी आहे, मटकीमध्ये प्रोटीन आहे आणि खूप छान फरसाण, त्याच्यातून फायबर पण मिळतं. तर तुम्ही चांगली मटकी भेळ घेऊ शकता. तुमचं डाएट पण होईल, तुम्हाला चव पण लागेल आणि पोट पण भरेल. पण तू किती डाएटचं बोललास तरी हा जो काय सगळा एवढा मोठा डोंगर आहे, या डोंगरामुळे तुझं सगळं डाएट उतरणार आहे. पण मी पाव पण खाणार आहे आज, कारण की अरे, मिसळ पाव खायचा आहे मला. इकडे बघ, स्पेशल थाळी मागवली मी. माझ्याकडे 2 स्वीट्स मिळाले, तुला एकच स्वीट्स आहे. माझ्याकडे 2 स्वीट आहे आणि सगळे फरसाण मला त्यांनी परत दिलेत. ताक पण मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव मला बटरमध्ये भाजून मिळाला आहे स्पेशल थाळीमध्ये. आणि हे खूप कमी शॉपमध्ये किंवा कमी कमी मिसळ ठिकाणी मिळतं, असं की पाव ह्याला बटर लावून पाव दिलेत आणि मस्त भाजलेत ते तव्यावर. त्यामुळे ह्याची वेगळी मजा येणारच आहे. आता काही लोक फक्त बेकरीतून आणून डायरेक्ट पाव वाढतो. पण मी सुरू करतोय कारण की मला भूक लागली. मी पण सुरू करणार ना, मला पण भूक लागली. आता हे मला खाली टाकावं लागेल. थोडंसं जरा खातो नाही का. खाताना आपल्या लोकांना हे सांगायचं आहे की किती छान पद्धतीने आपण ही छान आहे, मिसळ. म्हणजे रस्सा तरी मला असा दिसताना छान दिसतोय. खाऊ दे मला. आवाज वा, बोल बडबड बडबड. क्लासिक मस्त मिसळ आहे. रस्सा पण ठीक आहे आणि छान आहे. घरगुती चव आहे एकदम क्लास. आणि त्यातली जी शेव आहे, शेव जास्त करून मला जास्त आवडली. त्याच्यामध्ये शेव आहे, माझ्या आवडीची पापडी आहे आणि हा मेव्याचा एक फरसाण आहे, तो पण भारी क्लासिक. तुला आवडला? मला यांचा मसाल्याची गंमत वाटते, कारण की यांची USP आहे ती मसाला आहे. कारण की इथला मसाला सगळ्यात बेस्ट आहे. अरे आणि मला असं कळलं इकडून की यांचा मसाला बाहेरची मिसळवाल्याची दुकानं पण ते घेतात, ते देत नाहीत पण ते मागवून घेतात. कारण की मिसळचा मसाला त्याच्यातच खरी गंमत आहे, त्यामुळे मिसळला जास्त चव येते आणि तीच खरी गंमत आहे या मिसळ पावची, कारभारी मिसळची. आणि म्हणजे असं जास्त पण झणझणीत नाही आहे, एकदम मीडियम आहे. म्हणजे मी असं बऱ्याच मिसळ खाल्ल्या आहेत. हां सांगतो म्हणलं, रस्सा एकदम मीडियम आहे, एकदम पण झणझणीत नाही आणि एकदम पण लाईट नाही. म्हणजे मी बराच मिसळपाव खाल्ल्यात, पुण्यातल्या खाल्ल्यात, बाकीच्या पण खाल्ल्यात. एक मिसळपाव खाल्ल्यानंतर जळजळ होते, कारण की खूप मसाला मारलेला असतो सगळा. पण तसा मसाला नाही वाटलं मला, एकदम लाईट हार्टेड मसाला आहे. आणि फरसाणा पण एकदम ओरिजिनल आहे, शेव पापडी आणि मेव्याचं फरसाण आहे, एकदम भारी आहे. आणि मटकी भेळला पण मटकी वेगळी एक्स्ट्रा आणून दिली आहे, त्यामुळे प्रोटीन तो है भाई, इसमें प्रोटीन बनता है. मला असं वाटतं तुला मिसळपाव माघारी द्यायला लागतो की काय, एवढी क्वांटिटी आहे. ह्याच्यातच पोट बनणार आहे माझं छान आहे. मटकी भेळणे. त्यामुळे कांदा मटकी भेळ बेतच झालं का. बेस झालेला असला तरी हा जो कॅमेराच्या मागे उभा आहे त्याला खायला कधी मिळणार आहे आम्हाला माहित आपल्याकडे नाही. बघतोय. भाई तुझी सोय होईल, पहिल्यांदा आम्हाला जरा व्यवस्थित खाऊ दे. मला काय वाटतं, जरा तू कॅमेरा काढ आणि असं जरा एकदम जवळनं दाखव जो काय घाम आलाय, जे काय सगळं आहे आयुष्य ते. हॅलो, हा असा पाव आहे, हा जोपर्यंत असा बोलत नाही जास्त आणि जोपर्यंत असा हा कोणाला जात नाही तोपर्यंत जन्नत नाही हो. तुमच्या तोंडाला पाणी जरी आलं असेल तरी ते पुसा. आणि इकडे पुणे नगर रोडला कारभारी मिसळला या, शिक्रापूरला. ही मिसळ एकदा जीवनात टेस्ट करा, बाकीच्या मिसळी विसरून बाकीचे ब्रँड विसरून जाल. मी जर मटकी भेळमध्येच खुश आहे, त्यामुळे मी मिसळ पाव खाणार आहे. मी म्हणजे असं काय जेन्युअन आणि एकदम घरगुती छान चव आहे. इकडे भरलेलं ताट दिले ना, त्याच्यातच झालं. रात्रीच्या जेवणाची पण माझी सोय झालेली आहे. ताक पण छान आहे, मठ्ठा असल्यासारखं ताक लागते. मला पण मटकी दिलेली आहे, त्यामुळं प्रोटीन मला पण आहे. तुला पण थोडी डाएटची गरज आहे, प्रोटीनची गरज आहे. मला डाएट खूप लागणार आहे, पण माझा डाएट वेगळा आहे, नंतर सांगतो तुम्हाला. आम्हाला हेच जास्त झाले. एक काम कर, तुम्ही बसा. आम्ही जो मगाशी
25 वर्गाचा मुलगा बोललो, तो हाच तरुण उद्योजक, कारभारी मिसळचा ओनर ऋषिकेश. तुम्ही बसा, खुर्ची घेऊन बसा. आता आपण यांच्याशी जरा गप्पा मारू. हे काय आहे नक्की हा विषय सगळा? काय कसं वाटतंय मिसळ? एक नंबर. म्हणजे आता अर्धी मटकी बेळ खाऊन झाली आहे. हां आता मटकी बेळ बाजूला ठेवतो, मिसळ घेतो खायला. मला राहत नाहीये. डायट बिएट गेला आज, जिममध्ये राहतो डायट. खरंच मिसळ खूपच भारी. हां म्हणजे एकदम घरगुती आणि अस्सल चव आहे. झणझणीत पण आहे. पाव आणायचे पाव. हा ए यश पाव दे रे 2. मला हे पण रस्सा पण द्या. सॅम्पल आण. सॅम्पल तुमच्याकडे काय म्हणतात? सॅम्पल आमच्याकडे रस्सा म्हणतो. हां वर किती पण रस्सा. रस्सा आमच्याकडे रस्सा. कट पण द्यायला जरा. हा. म्हणजे जरा जिरून- तरी दे थोडी तरी दे. हा. आज तू. पण मला तुला हे विचारायचं होतं हां की आता मी पुणे नगर रोडवरून चाललो होतो नगर. बरोबर. आम्हाला इतकी मिसळची दुकानं दिसली, बरोबर. तरी पण तुला असं का वाटलं असेल परत मिसळच करायची? आता काय झालं माहिती का, ही जी तुम्हाला येताना दुकान दिसली ती आपल्या नंतरची आहेत. म्हणजे आपण सुरुवात केली 2020-21 साली. बरं. त्यावेळेस हे कोण नव्हतं. आता शिक्रापूरच्या परिसरात त्यावेळेस तू किती वर्षाचा होता? 20-21. 21 रनिंग होतं, 20 रनिंग होतं, 21 चालू होणार होतं. 21 वर्षाचा असताना कारभारी मिसळची धाडस केली. चित्रपूरमध्ये शिक्रापूरच्या परिसरात जवळपास इथले 2-3 हॉटेल होती. ती हॉटेल अशी होती त्यांना 20-30 वर्ष अगोदरपासून चालू होती. नवीन ब्रँड नव्हता, नवीन मार्केटमध्ये टेस्ट नव्हती. मग त्याच्यासाठी असं डोक्यात आलं की बाबा आपण मार्केटमध्ये उतरायचंच आहे. तर त्यावेळेस काय व्हायचं, ट्रेंड होता नाही का, व्यवसायात उतरायचा ट्रेंड होता. पण असं होतं की बाबा एखादी कुठेतरी कपड्याचं दुकान म्हणा, किंवा त्यावेळेस ट्रेंड असं एक होता, केकची दुकानं होती. मग ते हां लय खूप होते. मग ते त्यावेळेस असं ठरवलं की बाबा हे 2-3 वर्षांनी घ्या पाहूया सर म्हणून. हां मग त्यावेळेस असं ठरवलं की बाबा आता काय होईल, 2-3 वर्षांनी ह्या गोष्टी कमी होतील, किंवा कपड्याची पण भरपूर दुकानदारी, मार्केट तेवढं नव्हतं. मार्केट त्याचं आहे पण आपल्या ठिकाणी तेवढं नव्हतं. हां मग असं ठरवलं की बाबा कोणत्या क्षेत्रात उतरायचं. तर मग डोक्यात आलं हॉटेल क्षेत्रात उतरू आपण, हॉटेल लाईनमध्ये. आणि मिसळच का, तर त्यावेळेस असं होतं की बाबा नाही का, पदार्थ नव्हता इथं जवळपास. तुम्हाला म्हटलं तसं हॉटेल पण नव्हते एवढे की बाबा, होते पण ते जुने झालेले होते. मग नवीन मार्केटला चव पाहिजे होती, टेस्ट पाहिजे होती. मग त्यावेळेस आम्ही ही रेसिपी बनवली मिसळची, मसाल्याची. मग त्यावेळेस मग त्याच्यावर काम करून आम्ही कारभारी मिसळ तयार केली. नाव पण भारी आहे, कारभारी मिसळ. तर कारभारी मिसळच का, पहिला प्रश्न. आणि कारभारी मिसळ सुरू करताना उद्योगामध्ये उतरतोय आणि पहिल्यांदा 21 वर्षाचं धाडच करतो. सुरुवात कशी झाली ते सांग ना आम्हाला, म्हणजे प्रत्येकाला पण कळेल की सुरुवात कशी केली. आता विषय काय झाला माहिती आहे का, माझी 10वी झाली आणि 10वी झाल्याच्या नंतर 11वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. घरची परिस्थिती साधारण होती नाही का बाबा, असं नव्हतं की बाबा 5-50 हजार करून भेटतील, पुण्यात जाऊ ॲडमिशन घेऊ, एन्जॉय करू कॉलेज लाईफ, असं नव्हतं. मग काय करायचं, तर मग 10वी झाल्याच्या नंतर पेपर झाले. 10वीचे 2 महिने सुट्टी होती 11वीची ॲडमिशन घ्यायला. आणि म्हटलं कंपनीत जाऊ. आम्हाला जवळ रांजणगाव MIDC, तिथे कंपनीत गेलो 2 महिने MIDC. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर असं लक्षात आलं की बाबा 12-12 तास 8-8 तास इथं लोक लाईनवर काम करतात. पगार जेमतेम 15-20 हजाराच्या दरम्यान. तेवढ्या पगारात घर चालवणं आजचं हे मागायची परिस्थिती शक्यच नसतं. मग असं ठरवलं की बाबा, म्हणजे त्यावेळेसच असं मनात आलं की बाबा आपण हे काम तर करू शकत नाही. म्हणजे 10वीपासून डोक्यात होतं की बाबा व्यवसायात उतरायचं. आणि त्याची म्हणजे नाही का, असं काय म्हणतो आपण, निश्चय झाला तिथंच. कंपनी ज्यावेळेस गेलं त्यावेळेसच हाताखाली काम नाही करायचं आणि असं काम नाही करायचं तर स्वतःचं काहीतरी करायचं. मग त्यावेळेसच ठरवलं बिझनेसमध्ये जायचं. म्हणजे सुरुवात तिथून झाली. नाही का डोक्यात आले की बाबा बिझनेस करायचे. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन परत 12वीला सेम सिच्युएशन, ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायचे, परत जा कंपनीत. मग त्यावेळेस तर फिक्सच झालं, आता करूच शकत नाही आपण. म्हणजे जॉब वगैरे म्हणजे तो विचारच नाही. मग ठरवलं. मग 12वीच्या नंतर फर्स्ट इयरला होतं त्यावेळेस कोरोनाची परिस्थिती आली होती. मग त्यावेळेस आपण सुरुवात केली होती फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली. मम्मीने 1.5 तोळ्याचं गंठण वगैरे असेल तेवढं दिलं आणि ठेवलं बँकेत.
मग ते 40-50 हजार आली, तेव्हापासून सुरुवात केली 40-50 हजारातून. 40,000पासून पहिली ब्रँच. हा 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 40-50 हजार मम्मीने दिले, मावशीने दिले, मित्रांनी दिले. मग असे ते पैसे 1,00,000-1,15,00,000 रुपये गोळा करून आम्ही ती सुरुवात केली. मग त्यावेळेस सुरुवात केल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये सुरुवात झाली, ओपनिंग झाली. आणि माझ्यामध्ये काहीतरी मार्चमध्ये पहिलं लॉकडाऊन पडलं. मार्चमध्ये लॉकडाऊन पडल्यानंतर आहे तसं सेटअप आम्हाला महिना 1.5 महिना बंद ठेवावा लागला. मग त्याचं भाडं, बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यानंतर पण मालकांनी सहकार्य केलं थोडंफार. ते रेंटवर जागा होती, म्हणजे मालकांनी सहकार्य केलं. त्याच्यानंतर मग चालू केलं परत. मग त्यावेळेस चालू केल्याच्या नंतर पण डायरेक्ट सरकारने सांगितलं होतं 5 जणाच्या वरती, जास्त लोक नाही पाहिजे, हे नाही पाहिजे. मग ते हॉटेल लाईनला होतं पण पार्सल सेवा. मग आम्ही त्यावेळेस भाऊ मी पार्सल द्यायचो. पाऊस चालू होता, जून महिना चालू झाला, पाऊस चालू झाला. पाऊस हा पार्सल चालू होतं आपलं. मग पार्सल चालू 1-1-2 भाऊ जायचं पार्सल घेऊन, 1-1-2-2 मी बनवायचं, भाऊ जायचं पार्सल घेऊन. तसं आम्ही ती सुरुवात केली. मग ती एकदा सुरुवात झाली, मग तिथून पुढे हळूहळू एक दिवस तर असा होता, आपलं पहिलं तळेगाव रोडला एक हॉटेल होतं, म्हणजे सुरुवात छोटी होती, एका गाड्यात होती 10x10च्या. मग तिथं एक दिवस तर असं झाला की आमची एकच मिसळ गेली होती पूर्ण दिवसात एकच मिसळ गेली होती. ती पण मित्रांनी खाल्ली होती उधारीवर. म्हणजे जसं काय नाही का, म्हणजे हेच नव्हतं त्या दिवशी, काहीच नाही. हां बुडीत भांडव. आणि मग खाल्ल्याच्या नंतर झालं तो, म्हणजे नाही का असे दिवस गेलेत की बाबा नाही का 1 मिसळ किंवा 2 मिसळ, 10 मिसळ, 20 मिसळ अशा दिवस काढले. पण आज तेच जर समजा पूर्ण जर म्हणजे आपल्या जेवढ्या शाखा आहे ना, तेवढ्या शाखेचा जर विचार केला, रोजच्या नाही म्हणलं तरी आपल्या 1000च्या जवळपास मिसळ जातात, 1000+ मिसळ जातात पूर्ण. समजा नाही का एक 3-4 हां 4-5 शाखेंचा विचार करता ब्रँच पकडून हां. आपल्या किती आत्ता आपल्या काय झाले, आत्ता आपल्या 5 चालू आहेत. आत्ता ही आपली मेन ब्रँच आहे शिक्रापूरची. 5 चालू आहेत: चाकण, रांजणगाव, नांदूर, शिंगोटे, सिन्नर. आणि आता नाशिकमध्येच, नाशिकच्या अलीकडे शिंदे पैसे म्हणून टोलनाका आहे मोगाव, तिथं आपल्या 6व्या शाखेचं काम चालू आहे. मोठ्या शाखेचं काम चालू आहे, जवळपास 5-6 गुंठ्यामध्ये काम येते. म्हणजे बघा, एक सुरुवात 40,000पासून आणि आता 5 ब्रँचेस. तरी काय स्केल करत असू आपण, अंदाज कितीपर्यंत पोहोचलोय? फायनान्शियली म्हटलं तर आपण कितीपर्यंत पोहोचलोय? म्हणजे 50,000ची सुरुवात. 50,000 सुरुवात. तसं टर्नओव्हर पाहिला तर तो आता जवळपास CRच्या जवळपास टर्नओव्हर, हो वर्षाचं टर्नओव्हर. आणि वय 25-26. म्हणजे त्या ह्याच्यात आपण सुरुवात केली होती तेव्हा, आणि आत्ता इथपर्यंत आहे. म्हणजे आणि त्यात अजून एक आपले 6व्या शाखेचं काम चाललं आहे. अजून आपले एक 2-3 शाखेचे कॉल चालू आहेत, कॉलिंग चालू आहे किंवा चर्चा चालू आहे. संभाजीनगरचे चालू आहे, आपल्या नाशिकच्या पुढं वणी सप्तशृंगीगड तिकडे एक चालू आहे. अष्टापूर फाटा म्हणून आपल्या जेजुरी बेल्ले हायवेला तिथे एक चर्चा चालू. चर्चा म्हणजे त्यांचं कन्फर्मच आहे, एक 10-15 तारखेपर्यंत त्यांचं काम चालू होईल. म्हणजे 7व्या शाखेचं काम चालू होईल. टार्गेट आहे ह्या वर्षात 10 ते 12 शाखा झाल्या पाहिजे ह्या वर्षात, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात. की आता एखादा बिझनेस बघतो, कपड्याचा असू दे, मिसळचा असू दे, कुठलाही हॉटेल इंडस्ट्रीचा असू दे, फ्रँचायझी मॉडेलवर तो बिझनेस चालतो. पण तो खरंच चालतो का? तो फ्रँचायझी मॉडेल काय असतं, हे लोकांना परवडतं का? नवीन उद्योजक तयार होतात, हे फ्रँचायझी उद्योजक म्हणून होतात की नक्की हे फ्रँचायझी मॉडेल कसं वर्क करतं? तुझा अभ्यास कसा आहे याच्याबद्दल? काय होतं माहिती का, कुणाला पण असं वाटतं की नाही का आपण जस्ट फ्रँचायझी घेतली, दुकान चालू केलं, गाल्ल्यावर 5-10-20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, गाल्ल्यावर बसायचं, माणसं कामाला ठेवायची, फ्रँचायझीवाल्याकडून माणसं येतात, आपण कामाला ठेवायची आणि चालू करायचं, असं धंदा होतच नाही. स्वतः मालक तिथं. आणि माझी पॉलिसीचे, मी ज्यावेळेस फ्रँचायझी देतो त्यावेळेसच मी त्यात नियमच लिहिलेला आहे की स्वतः मालकाने यायचं, महिनाभर मेन शाखेला किंवा जवळपासची जी शाखा असेल काम करायचं आणि मगच शाखा द्या. मालकाने शिकायचं, स्वतः काम करायचं की बाबा तू किती गट्सनी पुढे जाणार आहे, काय करणार ते पहिलं मालकाने करायचं आणि मग आपण शाखा देतो. त्याच्यामुळं काय होतं, आणि फ्रँचायझी बिझनेसमध्ये कसं असतं माहिती का, जो समजा आपण प्रॉफिट रेशो देतो तो पण महत्त्वाचा आहे. कपड्याचे उद्योग याचं आता त्याचं नाही मला सांगता यायचं, पण माझ्या क्षेत्रात कसं आहे, आपण एक 40 ते 45% दरम्यान प्रॉफिट रेशो देतो आहे. ग्रॉस मार्जिन, नेट मार्जिन आपण 35 ते 40% दरम्यान देतो आहे. जेणेकरून काय होतं की बाबा त्या समोरच्या व्यक्तीला पण तेवढं काम करून, तेवढं त्याचं स्वतःचा वेळ देऊन, तेवढा पैसा लावून 1 वर्ष, 1.5 वर्षात, 2 वर्षात ते पैसे रिकवर झाले पाहिजे. आता आमची नांदूर शिंगोटेची ब्रँच आहे, त्यांचा मला स्वतःहून फोन आला होता की शेट आमचं एक 14 ते 15 महिन्यात आम्ही लावलेलं भांडवल मोकळं झालं. 14 ते 15 महिन्यातच आमचा जवळपास तासभर कॉल चालू होता. शेट आम्हाला खरंच म्हणजे नाही का भारी वाटते. आणि त्यांनी पण सुरुवात नाही का अशी सुरुवात, इकडनं तिकडनं गोळा करून कुठं व्याजाने घेऊन यायच्या त्याच्याकडून. नांदूर शिंगोटे रोहिदास शिरसर आणि
संकेत शिरसाट. आता तू फ्रँचायझीबद्दल आपण बोलतोय, मी आता सर्रास सगळ्या पोरांना हेच बघतोय की फ्रँचायझी घ्यायची आणि फ्रँचायझी टाकायची. मी कित्येक ब्रँड असे बघितले, आता नावं घेत नाही, ऑफेंड होते लोक, की 100 150 फ्रँचायझी आहेत, पण चव ना चोता. लोक कमेंट बी करतील की कोणते ब्रँड आहेत आणि हे ते. पण मग ज्यावेळेस तू फ्रँचायझी देतोयस त्यावेळेस तू असं काय गोष्टी करतोस की सगळीकडं स्टँडर्ड चव राहावी? आता काय होतं, तुम्ही आता प्रत्येक ब्रँचला जा कोणत्याही, तुम्हाला ही जी खाता आणि हीच चव भेटणार. त्याचं कारण आहे आपला मसाला. काय मसाला, फरसाण, हे ज्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी चवीला एकजीव ठेवतात, एकत्र ठेवतात. आपला जो मसाला आहे ना, तो आपण घरी बनवतो. कोण बनवता? तुम्ही? हां, मी, मम्मी, भाऊ, आम्ही दोघं तिघं मिळूनच तो मसाला बनवतो. त्याची आपण रेसिपी पण आपणच बनवली. आता विषय काय होतो, त्याचं माप आहे. आम्ही तुम्हाला म्हटलं ना, माणसाला स्वतः मालकाला शिकवायला लावतो आपण. काय होतं, माणूस दुसरा जर असेल तर तो त्याच्या पद्धतीने काहीतरी त्या डवळाडवळ करून, जर समजा मालकाचं त्याचं नाही पटलं फ्रँचायझी घेणाऱ्या, तर तो काहीतरी त्यात बाबा मालकाला मला प्रॉफिटच नाही कमवून द्यायचं म्हणून काहीतरी असे करतात लोक. मग काय करतो आपण, स्वतः मालकाला शिकवतो, जेणेकरून मालकाने सॅम्पल बनवले एकदा सकाळी, 2-3 वेळा बनवतो दिवसातून, जसं लागेल, जसं ज्या पद्धतीने कस्टमर असेल एकदा मालकाने बनवलं तर मग बाकीचे पोरं त्याला हे करून द्या. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, मालक स्वतः बनवतो, मालकाला माप दिलेलं असतं, त्या पद्धतीने माप राहिलं, ज्या पद्धतीने आपण मिसळ कशी भरायची ती राहिली, ते एकदम परफेक्ट चव तुम्हाला सगळ्या ब्रँचला भेटणार. सेम चव एकच मसाला तो आपण नेऊन देतो त्यांना, जसं लागेल 10-15 दिवसाच्या हिशोबाने त्या पद्धतीने भेटून जातं. फरसाण पण आपण बनवतो, फरसाण पण त्यांना डायरेक्ट तिथं पोचवतं. सगळं आपलंच हो, मसाला, फरसाण आपलं, चहा पावडर, गुळाचा चहा आहे आपला स्पेशल. तर एवढ्या बोलण्यातून आणि इकडे मी बघण्यातून जाणवते मला की तुझी फॅमिली काम करते. अनिकेत काम करतोय, मम्मी काम करते, चुलत भाऊ काम करतोय. काय वाटतं, काय फरक पडतो एखादी फॅमिली एका बिझनेसला मोठं करते, काय मदत होते? कारण की बाहेरची माणसं कशी गल्ल्यावर बसतात. ते तुम्हाला आत्ता मी जे सांगितलं ना, तीच सिच्युएशन सेम आहे. ज्यावेळेस घरातली माणसं असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, जेवढी फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट धंद्यात असणार, तुम्ही आज बघा ना मार्केटमध्ये किती धंदे मोठे मोठे, की त्यांची फॅमिली जवळपास 3री-4थी पिढी, किती धंद्यात आहे. मग त्या हेतूने जर आपण आपल्या फॅमिलीला, मारवाडी काय करतात, बायको असू द्या, घरची मुलं असू द्या, 10वी-12वी झाली की धंद्यात उतरवतात. मग आपण का नाही तो विचार करत, आपण काय विचार, हां डिग्री घेत बसतो, आपण करू म्हणजे नाही का, नोकरी करू, बाहेर याच्यात जाऊ, पाव दे शूटचं टेन्शन पाव दे अजून आण बोल, एक घे ना, दर हे घेऊन जा. राधे टेबल साफ करवा. जॉब करणं असं काही वाईट अशातला काही वाईट नाहीये, पण मारवाडी लोक तो बिझनेस शिकतात, ते स्वतःचा बिझनेस परत सुरू शिकतात. करतात. म्हणजे जर त्यांचे वडील असतील, 10वी-12वीच्या पोराला ते जर समजा एखाद्या सुटमे, एखाद्या कपडे दुकान काउंटरला बसवणार, सुटमे त्याला किचनमध्ये मटेरियल बनवायला लावणार, मग काउंटरला बसव, मग आपण का नाही ते करायचं? हां, मग हे जर आपण केलं, आपल्या कुटुंबाला आणलं, आपल्या घरातल्यांना आणलं, सपोर्ट राहतो ना. उद्या तुमच्या हाताखाली जर तुमच्या घरातलीच माणसं असतील किंवा घरचेच जर तुम्हाला सपोर्ट करत असतील, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी, लोकांना पगार देणं वाचतं ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पगार पण देऊ आपण लोकांना, त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करून पण घेऊ, पण त्या क्वालिटीची झाली पाहिजे. क्वालिटी मॅटर आहे. क्वालिटी जर तुमची असेल तरच लोक तुमच्याकडे येणार आहेत. मी आज 4-5-6 वर्ष झाला धंदा करतोय, माझ्याकडे का लोक येतात? बाकीचे आहे, परिसरात भरपूर आहेत, पण माझ्याकडे सर, आपण ज्यावेळेस सुरुवात केली होती ना, त्यावेळेसपासूनचे आजपर्यंतचे कस्टमर आहे जवळपास 20-20, 30-30 किलोमीटरपासून इथे येतात मिसळ खा. एक तर कस्टमर जळगाव, यवतमाळचे महिन्यातून एकदा इथं असतात, पुण्याला जातात, पुण्याला फ्लॅट आहे त्यांचा, पलीकडच्या साईडला गाडी लावणार, इथं मिसळ त्यांचा डेली फिक्स आहे. रांजणगावला स्टे करणार, कारभारी मिसळची मिसळ खाणार, मग पुढे जाणार. असे बरेच कस्टमर आहे की ते येतात, थांबतात, खात्यात. हे का? तर क्वालिटीमुळे. आणि क्वालिटी कशामुळे मिळते, तर घरचे धंद्यात असतील, घरचे एक चौराती, एक कुटुंब जर एकत्र असेल, तर आजपर्यंत तुम्ही बघा इतिहास आहे, कुटुंब एकत्र असेल ते माणसं पुढे जातात. त्याच्यामुळे मग कुटुंब एकत्र पाहिजे. कशी मदत करतात मग आता मम्मी आणि भाऊ काउंटर सांभाळ. आता काय होतं, 5-6 शाखेपर्यंत आपलं चाललंय, मग मेन ब्रँचला भाऊ असतो, पूर्ण सेटअप तो बघतो सगळा. मम्मी असते बॅक साईड, किचन अख्खं पूर्णपणे मम्मीच्या हातात आहे. मम्मीच्या हाताला, तुम्हाला आता जे पाव आल्यात ना, मम्मीच्या हाताला लागून ते पाव आले नाही का, ते तिच्याशिवाय जात नाही कोणती गोष्ट पुढं. ती पहिली पाहणार की बाबा हे असं आहे बरं का, हे असं आहे. मला सुद्धा ओरडते अजून सुद्धा, तू नीट काम कर.
नाही का, ह्या पद्धतीने मग तिचं हाती भाऊ अख्खं काउंटर नाही का, फायनान्शियल सगळे सिच्युएशन तो बघतो. हां, तो बघतो. आता एवढा सगळा उपद्रव वाढला आहे, 5-5 फ्रँचायझी झाल्यात, मेन ब्रांच आहे. तुझं एम काय आहे या उद्योगातलं, की कुठपर्यंत नेऊन घ्यायचं आहे, कुठपर्यंत घेऊन ठेवायचं आहे, काय करायचं आहे पुढे? आता फ्रँचायझी वाढतील, नाव काय करायचं तुला, तुझं एम काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, लोकांची स्वप्न असतात माझी 100 शाखा झाल्या पाहिजे, 50 शाखा झाल्या पाहिजे. माझं तसं नाही, फिक्स टार्गेट नाही आहे. जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला करायचे, आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे, जेवढ्या होतील तेवढ्या. फक्त माझं एक म्हणजे आपण काय म्हणू ते एम आहे की बाबा जेवढ्या शाखा होतील त्या प्रत्येक शाखाला क्वालिटी त्या पद्धतीच राहिली पाहिजे आणि येणारा प्रत्येक कस्टमर खुश होऊनच गेला पाहिजे आणि तो परत आला पाहिजे. आणि येत आहेत हां, आणि येत आहेत. आणि आम्ही पण परत हां, तेच ना. मग ते एम ठेवून मी पुढे चाललोय. आकड्यात नाही आहे एम माझं, आकड्यात नाही. बरीचशी जण सध्या आकड्यात खेळतात. एम. नाही खेळायचं आपलं. आकड्यात खेळणारे लवकर विसतात, काय वाटतं? आता ते नाही का, मार्केटची स्थिती तशी आहे, आपण त्याच्यावर बोलणार नाही, पण परिस्थिती आहे. आकड्यात नाही खेळलं पाहिजे. जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो पुढे घेऊन चालला पाहिजे. अजून 26 वर्षाचा आहे, अजून हां. खरं तर लॉंग गेम आहे अजून. त्याच्यामुळेच मी ते सांगतोय, आजची जी पिढी आहे आपली लवकरात लवकर धंद्यात उतरलं पाहिजे. लवकरात लवकर, की जेवढ्या लवकर उतरल ना तेवढ्या लवकर चांगलं आहे. आता माझी एक मैत्रीण, तिचा भाऊ आहे, ते म्हणजे नाही का त्याचा वेगळा धंदा आहे, पोल्ट्री फार्मचा धंदा आहे त्याचं वय आता 18 आहे. तो उतरतोय का, तर बाबा आम्ही सांगितलं त्याला, बाबा तू बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा याच्यात उतर आणि याच्यात उतरून तू तुझा लवकर कर, जेणेकरून तू 25-26 वर्ष होशील तोपर्यंत तुझा टर्नओव्हर 5-50 लाखापर्यंत गेलेला असेल. तुला उद्या कोणाच्या दारात जायची गरज नाही किंवा कोणाकडे नोकरी मागायची गरज नाही, कोणाच्या दारात जाऊन म्हणायची गरज नाही की मला काम कर. आता तू 4-5 वर्ष बिझनेस करतोय, काम करतोय, आणि असं म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाला आत्ता मदत करू लागलाय. त्याबद्दल तुझा अनुभव कसा आहे? तुला कोणी मदत केली, कशी मदत केली? खरंच मराठी माणूस मदत करतो का उद्योग उतरताना? तुझ्या आजूबाजूची उदाहरणं काय आहेत? तुला कोणी मदत केली? मदतीचा विषय सगळ्यात पहिलं तर कुटुंब, घरचे. तुम्हाला सांगितलं मम्मीचं सोनं, तो किस्सा, मावशी, म्हणजे घरच्यांनी मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनी मदत केली. मी ज्यावेळेस मार्केटमध्ये आलो ना, ज्यावेळेस मी सांगितलं, आमचे 2-4 मित्र आहे, त्यांना सांगितलं बाबा मला असं असं करायचं, त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट केला की बाबा तू करतोय ना, कर, जो सपोर्ट लागून तो आम्ही देतो. ना निदान पैशाने झालं तर बाकीच्या गोष्टी. त्यावेळेस अशी स्थिती होती की बाबा एक स्टेटस टाकलं तरी कळायचं लोकांना की नवीन झाले. मग त्यावेळेस मी इथं येऊन धंदा करतोय ही लोकांना कळण्याचं माध्यमच माझे मित्र आहे. मग त्यांनी जो सपोर्ट केला, त्यांनी जी मदत केली, त्याच्यामुळे आज आपण इथे मित्र बिझनेस वाढवायला मदत करतात. 100% नाही ते दुसऱ्यांचे असतील वाढणारे, पण आपले वर नेणारे. आणि आता ही जी तुझं 25-26 वय आहे, तुझ्या एवढी जी मुलं आहेत आज जी धंद्यामध्ये उतरायला बघतात, त्यांना काय सांगशील तू? ते लवकर उतरा धंद्यात, लवकर उतरा, स्वतःचं काहीतरी घेऊन उतरा, स्वतःच्या स्किल्सवर काम करून तुम्ही धंद्यात उतरा, नाही का. म्हणजे पुढं जाऊन तो धंदा एखाद्याच्या जीवावर करायचा आणि मग तो पुढे जाऊन 2-4 वर्षांनी, तुम्हाला जे केक वगैरेचं उदाहरण सांगितलं मी, 2-3 वर्षांनी ते कमी झालं. पण तसं नाही करा, स्वतःच्या स्किल्सवर काम करा की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला तो निदान तुमच्या 1-2 पिढ्या तरी त्या धंद्यावर स्टेबल राहिल्या पाहिजे, ह्या पद्धतीने. आता असं म्हटलं जातं ना की आता सध्या मार्केट सॅच्युरेट झालं आहे, आता कुठल्या धंद्यात हात घालायचं म्हटलं की भीती वाटते, तरी पण मुलांना असं वाटतं की नाही व्यवसायात उतरायला पाहिजे. ही स्थिती आहे ना, परिस्थिती. लोकांना वाटतं की बाबा मार्केट वेगळं झालं आहे आता, की आपल्याला नाही आहे तर आपण नाही उतरलं पाहिजे धंद्यात किंवा काय, नाही का. पण तसं नाही आहे. मार्केटमध्ये खूप गोष्टी आहेत की ज्यात उतरलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हॉटेल लाईन अशी आहे ना, तुम्ही आज कोणती पण बघा हॉटेल, आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचं आपल्याला सांगता नाही येणार, पण हॉटेल लाईन अशी आहे ना की तुम्हाला प्रॉफिटेबल आहे. कष्ट आहेत, कष्ट खूप आहेत, प्रमाणाच्या बाहेर कष्ट आहे. तुम्हाला दिवस रात्र मेहनत करावं लागते. हॉटेल बंद झाल्याच्या नंतर आता आम्हाला माहिती आहे, आम्हाला 11-11, 12-12 वाजता येतं, परत सकाळी 7ला उठून यावं लागते. पण तुम्ही करा, त्या कष्टावर काम केलं ना तरच पुढे जाऊन सक्सेस. आता तू फ्रँचायझी मॉडेलबद्दल सांगितलं, मी आता हा बोर्ड बघितला, तर मेगा ऑफर, तू स्कूटी देतोय, हा. फ्रँचायझीचे फायदे सांगतोय, बरोबर. काय आहे तुझ्याकडे फ्रँचायझीचा फायदा असं काय आहे? पाहताय तुम्ही, हां. आपण आत्ता गुढीपाडव्यापासून सुरुवात केलेली आहे. हां आपण काय करतोय, आपलं फ्रँचायझी मॉडेल आहे, जे हां. तुम्हाला एक मगाशी मी नियम सांगितला मालकाला शिकवायचं, हां. तर ती एका महिन्याची ट्रेनिंग सुद्धा आपण त्यातच देतो मालकाची पूर्ण. असं नाही की त्याला वेगळा खर्च किंवा काय, पूर्ण जो मालक आपली शाखा घेणार, शाखा बुक केल्यानंतर त्याचा 1 महिन्याचा खर्च पूर्ण आपण देतो. हो, मेन ब्रँचला किंवा जवळपासच्या कोणत्याही ब्रँचला असेल, तो माणसाला शिकवण्याचा,
पूर्णपणे त्याला 1 महिना ट्रेन करायचं, जेणेकरून त्याला पुढे अडचण नाही आली पाहिजे. तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, आपण काय करतो, लाईट बोर्ड देतो, जेणेकरून हॉटेल आकर्षक राहिलं पाहिजे, लोकांशी बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आजकाल काय झालंय, लोकांना म्हणजे नाही का दिसलं तर दिखताय वय विकताय, दिसलं तर लोक येतात. हो. मग आल्याच त्याच्यानंतर एक 10 बाय त्याच्यामुळे 10x4चा बोर्ड एक आपण देतो. आणि आपले डॉक्युमेंटेशन आहे, 5 वर्षाचा ॲग्रीमेंट आपण करून देतो. तो 5 वर्षाचा ॲग्रीमेंटचा जो काही खर्च असतो तो त्यात इन्क्लूड असतो. आणि आता जी नवीन ऑफर काढली तुम्ही जसे म्हटले ती, की एक इलेक्ट्रिक स्कूटर काय होतं काही म्हणजे नाही का, आता तुम्ही जसे म्हटले की मुलांकडं करायची इच्छा आहे पण पैसा नाही आहे किंवा काही नाही आहे, मार्केटमध्ये उतरता येत नाही, त्यांच्यासाठी आपण एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारभारी मिसळची फ्रँचायझी घेताना तो जो आपला काय म्हणतो आपण, तो जो डिपॉझिट आहे किंवा काय जो सगळ्यात कमी ठेवलेलं आहे, आणि त्यात आपण देतो इलेक्ट्रिक स्कूटी. आता समजा मी नितीन गडकरींना हे कळलं तर ते ब्रँड अँबॅसेडर बनवतील त्याला, इलेक्ट्रिक स्कूटी गिफ्ट देतो. हां, कारण काय होतं म्हणजे ह्या तर गोष्टी आहेत, शासनाला आपण मदत करतोय याच्यातून, पण दुसरी अशी की बाबा प्रत्येकाची काय म्हणतो आपण कॅपॅसिटी नसते किंवा 1-2 गाड्या घेऊन हॉटेलला काय होतं. आता मी ज्यावेळेस हॉटेल सुरू केलं त्यावेळेस माझ्याकडे एकच गाडी होती, भावाला तीच गाडी लागायची, मला तीच गाडी लागायची. मग काय होतं, सामान मटेरियल आणायला हॉटेलला ना असे ना प्रत्येक वेळेस साधा दूध पॅकेट संपलं तरी आणायला पळावं लागेल, कधी कधी जवळ असतं लांब असतं. मग त्याच्यासाठी तुमची हॉटेलची हक्काची एक स्कूटीच का, तर त्याच्यावर तुम्हाला मटेरियल सगळं बसतं, किती पण किलोचा माल तुम्ही आणू शकता. मग याच्यासाठी ती स्कूटी आपण कारभारी मिसळतर्फे मोफत देतो. प्रत्येक फ्रँचायझी ओनर, प्रत्येक जो आपली फ्रँचायझी त्या प्रत्येक फ्रँचायझी ओनरला आपली ती स्कूटी मोफत असणार. परत हाच प्रश्न की इतके ब्रँड आहेत मार्केटमध्ये, बरोबर. कारभारी मिसळचीच फ्रँचायझी का घ्यायची? आता जे कोणी इतके युवक सगळे बघतात त्यांनी का घ्यायची? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी. वाद नाही. मार्केटमध्ये आता तुम्ही खाल्ली, आता तुमचं मला वाटतं पूर्ण ताट संपलं. तेच ना, तेच ना. म्हणजे याच्यासाठी की बाबा उद्या तुम्ही माझी फ्रँचायझी घेताय, मग फ्रँचायझी घेताना मी तुम्हाला काय देतो, बरोबर. तुम्ही कस्टमरला देण्याच्या आधी मी तुम्हाला अगोदर देतोय ना, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला क्वालिटी देतो. मग ती क्वालिटीसाठी तुम्ही माझी फ्रँचायझी घेऊ शकता, कारण ती क्वालिटी मेंटेन राहणार आहे. तुम्हाला पुढं असं सिच्युएशन येणार नाही की 4-2 महिन्यांनी क्वालिटी चेंज झाला किंवा काय, ती 100% गॅरंटी माझी. तो एक झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉफिट रेशो जो आपण देतोय मार्केटमधल्यापेक्षा तो जास्त देतो. मार्केटमध्ये 25-30% प्रॉफिट रेशो चालू आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो, पण आपला 45% आपण क्रॉस देतोय आणि 35-40% नेट मार्जिन देतोय. म्हणजे हा जो प्रॉफिट रेशो आहे. आणि याच्यामुळे काय होतं, तुम्ही जे भांडवल गुंतवलं ते भांडवल लवकरात लवकर रिटर्न होतं. तुम्हाला जर सांगितलं नांदूर शिंगोट्याचं 14 ते 15 महिने त्यांचं भांडवल रिटर्न झालं. आता ते प्रॉफिटमध्ये घेतात फुल्ली, जेवढी इन्व्हेस्टमेंट होती इथून एवढं मग प्रॉफिटच आहे ना. म्हणजे एक वर्षभरात 1-1.5 वर्ष धरून तुमचं भांडवल तुम्हाला परत मिळणार, प्रॉफिट तुमच्या खिशात. मग ह्याच्यासाठी कारभारी मिसळची फ्रँचायझी घ्यायची. आणि मग असा तो प्रश्न आपल्याला राहिला की कारभारी मिसळ नाव का? कारभारी का? मिसळ छान शर्टावरती पण करून घेतो. कारभारी आपलं ब्रँडिंग आपणच केलं पाहिजे ना. त्याच्यासाठी मग ते छापून घेतलेलं. पण हे नाव का कारभारी? काय झालं माहिती का, पहिल्यापासून घरात परिस्थिती साधारणतः होती, मग कुणीतरी कारभार चालवला पाहिजे घरचा. म्हणजे आज जे घरचे कारभार चालवते त्यांच्यासाठी कारभारी मिसळली. म्हणजे ते नाही का पुढे जाऊन त्यांना घराचा कारभार चालवायचा, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायच्या, त्यांच्यासाठी कारभारी मिसळ. ह्याच्यासाठी कारभारी मिसळ नाव ठेवलं, जेणेकरून तो माणूस जो कारभारी मिसळ घेतोय तो जबाबदारी आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, असा तो कारभारी मिसळचा मालक कारभारी. ह्याच्यावर आपण थांबू शकतो. 21 वर्षाचं पोरग, घरातली गरीब परिस्थिती आणि त्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येऊन सगळा कारभार उभा करतो आणि कारभारी. पण लाजवाब, तू हे कॅमेरामध्ये दाखवू शकणार आहे का आमचं सगळं संपलेलं? नाही दाखवू शकणार. आता मी गोड खाणार नव्हतो, पण हा नुसतं मला दे. नाही मी खाणार ना, मला क्रेविंग झाली त्याची. आणि हा रागवेल गुलाबजामुनच रागवेल माझ्या तोंडात नाही जाणार. त्यामुळे 8 वाट्या होत्या, 4, 6, 8 वाट्या संपल्या. माझा पण बऱ्यापैकी दही मला आवडत नाही म्हणून दही राहील. तुला पाहिजे का? किती पाव गेले रे? मोजायचे नसतात, खाल्लेलं मोजायचं खाल्लेलं नसतं, मोजू नका. त्यामुळे खाल्लेलं मोजायचं नाही. निकल तुम्ही वेळ राहिले आपण संपू. भेळ भेळ संपवायची झाला, पूर्ण. चहा राहिलाय महत्वाचा. चहा राहिला. चहा दे यश, 2 चहा. मस्त. तुम्ही पण चहा घेणार का आमच्या? चहा घ्या घेऊ ना, आमच्याबरोबर. 100%.
3 चहा सांगा. तुम्हाला आमच्या वाढलेल्या पोटावरून कळलं असेल की आम्ही पावाच्या किती लाद्या संपवल्यात. या लादीवर या. या तुझे असे विनोद, त्यामुळं आपण दोघे आता लांब झालोय. अहो ते विनोदाचं सोडा, पण कारभारी मिसळ, स्पेशल मिसळ थाळी आणि मटकी भेळ एक नंबर आहे. खरंच जगात भारी अशी भेळ आणि मिसळ आहे. जर तुम्ही कधी पुणे नगरला जाणार असाल आणि या नगर रोडवरती शिक्रापूरमध्ये ही कारभारी मिसळ आहे. आपल्या 25 वर्षाच्या मुलाचा एक भारी ब्रँड आहे. 5 ते 6 फ्रँचायझी आहे त्याच्यात. जर तुम्ही कधी आलात तर नक्की या. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. आम्ही सारे अहो थांबा, अजब गजब या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. कारण की बरं आम्ही का? आता नक्की पुढे येणारच आहोत, येणार आहे. आणि तुमचं मनोरंजन करणारच आहोत. खरं खरं खोटं. येणार आहोत. खोटं खोटं बोलायचं बोलायचं नाही. कॉपी कॉपी करायची नाही. अस्सल कारभारी मिसळ. हा